2025 हे वर्ष सर्वसाधारणतः सगळ्यांसाठी शुभ अशुभ कशा पद्धतीने आहे? मंगळाच्या अंमलाखाली हे वर्ष येणार आहे आणि ह्याचा अंक असणार आहे 9. 9 म्हणजे आपण परिपूर्णतेकडे जातो. म्हणजे 2025 मध्ये ज्यांना मंगळ आहे त्यांचा विवाहाचा जो योग आहे तो कशा पद्धतीने असेल? त्या कुंडलीमध्ये तो कुठे आहे, कितव्या घरात आहे, तो कोणाच्या सोबत आहे, कोणाच्या युतीत आहे, त्यामुळे प्रत्येकावरती असे वेगवेगळे इफेक्ट होणार. प्रत्येक राशीनुसार 2025 हे कसं ठरू शकतंय? आजकालच्या धकाधकीच्या युगात खूप जास्त संसार मोडताना आपण बघतोय, खूप डिवोर्स आपण बघतोय. या सगळ्यांमध्ये न्यूमरोलॉजी अथवा ॲस्ट्रोलॉजी कशा पद्धतीने हेल्प करते? आपण म्हणतो लग्न करायच्या आधी की 36 गुण जर का जुळले तर ते उत्तम असतं असं. सो त्या गुणांचा काय प्रभाव पडतो? ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, जेव्हा आपण गुणमेलन म्हणतो, आपण लग्नपत्रिका जुळवणं म्हणजे किंवा कुंडली जुळवणं म्हणजे गुणमेलन करणे. मग गुणमेलन मध्ये काय येतं की तुमच्या दोघांच्या राशी कुठल्या आहेत. मग राशी षडाष्टक तर नाही येणार. हे राशी षडाष्टक म्हणजे तुमच्या राशीपासून पुढची राशी 6वी किंवा 8वी असणं, ते नाही येणार. मग नक्षत्र पाहिलं जातं, रास, नक्षत्र, गण, नाडी, योनी हे सगळं पाहिलं जातं आणि ह्याच्यावरनं तुमचे 36 गुण ठरत असतात की ते होत आहेत. पण नुसतं 36 गुण म्हणजे हे झालं बेसिक नॉलेज. म्हणजे आपण म्हणतो ना की 35 मार्गावरती तुम्ही पास आहात, पण डीप नाहीये. मग तुम्ही मांगलिक आहात का, किंवा बाकी तुमचं आरोग्य कसं आहे, तुम्हाला संतती होणार आहे का, तुमचा स्वभाव कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग तिथून पुढे सगळ्या गोष्टी होत असतात. तर हल्ली काय झालेलं आहे माहितीये का, की जे संसार तुटण्याचं कारण आहे ते म्हणजे 2 गोष्टी आहेत. पूर्वी संसार टिकण्याचं कारण, मी ज्योतिषशास्त्रावरती येणारच आहे, पण आपल्याला खरं कारण पण पाहायला लागेल की ज्याच्यावर कोण बोलत नाहीये. की पूर्वी मुली शिकत नव्हत्या, अशिक्षित जास्त असायच्या किंवा खूप कमी वयात त्यांची लग्न केली जायची. म्हणजे आता जे आपलं कायदा आणि लग्नाचं जे वय आहे ते 18 आणि 21 आहे. म्हणजे मुलींचं 18 वर्ष आणि मुलांचं 21 वर्ष. तर एक 10-15 वर्षापर्यंत मला नाही वाटत की फार लोक कायदा पाळत होते. किंवा 18 वर्षांच्या मुली 7वी पास झाली आहे ना, मॅच्युअर्ड आहे ना, मग करून टाका लग्न, किंवा 10वी पास झाली आहे ना, मग काय करायचं. अशा वेळेस काय व्हायचं की मुलींकडे तेवढी बौद्धिक क्षमता किंवा ती तिची स्वावलंबी नसायची, ती तिच्या पायावरती उभी नसायची आणि तिने जग पाहिलेलं नसायचं. त्यामुळे ती जे आई वडील म्हणतील, म्हणजे मुलगी किंवा मुलगा लग्न ठरवतच नव्हते, तर लग्न कोण ठरवत होतं, तिचे आई वडील किंवा तिचे वडीलधारी मंडळी, हे मामा मामी वगैरे काका कोण असतील ते लग्न ठरवत होते. आणि मग समाजाची भीती किंवा आपल्याला हे निभवायचंच आहे किंवा दुसरा पर्यायच नाहीये, मग आपण काय करणार आहे, तर ते निभवणार आहे. पण आता काय होतं आहे की मुली शिकत आहेत, त्या स्वावलंबी होत आहेत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि मुळामध्ये शिक्षणासाठी त्या घर सोडून शहराकडे आलेल्या आहेत. मग शहरामध्ये एकटं कसं राहायचंय, एकटीला काय फेस करायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं अर्निंग, तिच्याकडे पैसे येत आहेत. म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबूनच नाहीयेत कशासाठीच. मी आता शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी किंवा जॉब लागला म्हणून मी जर शहरात एकटी राहतीये, मग मला काय फेस करायचंय, मला काय प्रॉब्लेम येत आहेत हे मला माहिती आहे, तर मला लग्नानंतर हे फेस करणं अवघड नाही जाणार आहे. त्यामुळे मग काय होतं की जी पुरुषाची पूर्वी अरेरावी असायची की हे कामं तुला करायचीच आहेत, हे असंच वागलं पाहिजे, तू ते तसंच वागलं पाहिजे, आता मुली हे मान्य करत नाहीयेत आणि त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मग तिची पण काही जे काही गोष्टी आहेत, तिच्या आवडी निवडी सगळं आहे आणि मग ती स्वतःलाही प्राधान्य द्यायला लागलेली आहे. हेही एक कारण आहे की लग्न तुटण्याचं. दुसरी गोष्ट म्हणजे आयांचे इंटरफिअर, की आई मला हे नाही मिळालं, हे मला असं नाही झालं, ते मग तुला नाही झालं पाहिजे हे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिरियल, म्हणजे मीडियाचा परिणाम, की नाही मग त्याच्यात सासू नेहमी खाष्टच दाखवलेली असते, ती अशीच आहे आणि मग माझी सासू पण मला असंच करणार, किंवा सासू हे पात्र वाईटच आहे आणि आम्हाला दोघांनाच राहायचं आहे, किंवा मग आता एकत्र कुटुंब पद्धती नकोच आहे. अशा पद्धतीने हे झालं. आता येऊया आपण ज्योतिषशास्त्रावरती, की काय होतं माहिती काय, की जेव्हा पाहिलं जातं, उदाहरणार्थ तुमचं आरोग्य कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, आणि हे जर अगोदर थोडक्यात आपल्याला कळलं की आपण पूर्वीची लोक काय करायची की ओळखीतल्याच मुलाशी लग्न व्हायचं. आता लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलेलं आहे. आता 50-50 नाही, मी तर म्हणेल 60-40 असं पण झालेलं असेल की लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याची काहीच माहिती नसते.
आपण काहीतरी 2-4 वर्ष ओळखत असतो, कॉलेजमध्ये मैत्री झाली, ऑफिसमध्ये कुठेतरी मैत्री झाली, बाकीचं आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा तुम्ही प्रेमात असता किंवा एखादी गोष्ट मला प्रेझेंट करायची किंवा मला इंटरव्ह्यूला इथे यायचं आहे, ते मी नक्कीच गाऊन घालून नाही आलेली आहे किंवा मी नाईट ड्रेसवरती नाही आली किंवा कशीच अशीच उठून नाही आलेली, मी टाप टीप सगळं, कारण मला प्रेझेंट करायचं हे मला माहिती आहे. जेव्हा दोन्ही पार्ट असेल, मुलगा आणि मुलगाही असेल तर मुलगी असेल, लग्नासाठी जेव्हा ते एकत्र येतात किंवा प्रेमात जेव्हा असतात तेव्हा कोणीच म्हणणार नाही की मी व्यसनी आहे किंवा माझ्याकडे हा ड्रॉबॅक आहे किंवा ही गोष्ट, जे काय चांगलं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न होणार आणि चांगलं. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर 24 तास तुम्हाला एकत्रच राहायचं आहे तेव्हा तुम्हाला सगळं कळणार आहे. आणि हे तुम्ही दोघांनीच केलेलं असतं. ह्यामध्ये तुमची कुटुंबही मदत करत नाही, समाजही मदत करत नाही, काहीच नाही. पर्यायच नुसते लग्न तुटण्याशिवाय किंवा मग ते फरफटत पुढे नेण्याशिवाय. बरोबर, ही कारणं आहेत. मग ह्याच्यासाठी अगदी व्यवस्थित पत्रिका पाहणं, किंवा कधी कधी असं होतं की 36 गुण जुळूनही पत्रिका नाही होते. तर मग 36 गुण, मी तेच म्हटले की मेन जी लग्न कुंडली आहे किंवा काय आहे की नववांश कुंडली आहे की तुमचं कसं आहे, मग मंगळ आहे का, मग बाकीचे ग्रह कुठे आहेत, हा व्यवसाय करतोय का, जॉब करतोय का, हे सगळं व्यवस्थित बघून पुढे जा. ओके. सो बेसिकली म्हणजे 36 गुण आणि बाकी या सगळ्या गोष्टी, जे गुण बघितले जातात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की स्वभाव आणि परिस्थिती बघून जर का आपण निर्णय घेत गेलो तर मे बी अशी परिस्थिती ओढून घेणार नाही. सो मॅम, माझा पण आवडीचा प्रश्न आहे आणि प्रेक्षकांचा बहुतेक आवडीचा प्रश्न असावा. आता फेब्रुवारी सुरू आहे आणि 2025 वर्षाची सुरुवात जस्ट झालेली आहे. अजून बरेच महिने आपल्याला काढायचे आणि ह्या सगळ्यांमध्ये प्रश्न एकच आहे की 2025 हे वर्ष सर्वसाधारणतः सगळ्यांसाठी शुभ अशुभ कशा पद्धतीने आहे? छान प्रश्न आहे. 2025 आपण अंकशास्त्रानुसार जर पाहिलं तर 2025 आपल्याला फक्त घ्यायचं आहे. तर 2 + 0 + 2 + 5 अशी त्याची बेरीज होणार आहे. तर 2 + 0 2 + 2 4 + 5 म्हणजे 9. तर पूर्ण 2025 ची एक अंकी बेरीज ही 9 येते. बरोबर. आणि 9 ह्या अंकाचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ. मंगळाच्या अंमलाखाली हे वर्ष येणार आहे आणि ह्याचा अंक असणार आहे 9. आता आपण 1 ते 9 अंकामध्ये जर पाहिले तर एक अंकी संख्यामध्ये जर पाहिलं तर 9 हा सर्वात मोठी संख्या आहे. एक अंकी सर्वात मोठी संख्या जर कुठली असेल तर ती 9 आहे. बरोबर आहे. म्हणजे 9 म्हणजे आपण परिपूर्णतेकडे जातो. आणि 9 अंकाला असंही फार महत्व आहे. निसर्गात 9 अंक नाही असं कुठलीच गोष्ट नाहीये. म्हणजे आपण नवरात्री घेतो, 9 रस घेतो, 9 ग्रह जे आपण पाहतो ती पण 9 ग्रहच आहेत. किंवा बाळ जन्माला येणार तर ते पण अगदी आईच्या पोटामध्ये 9 महिनेच राहतं. आता असा हा जो 9 नंबर आहे, प्रत्येक आकृतीचं आपण मेजरमेंट जरी पाहिलं तरी आपण आता एक गणितामध्ये आपण कोण शिकतो, बरोबर आहे, अँगल कोण, म्हणजे आपण आता सरळ कोण, सरळ म्हणजे असा सरळ कोण जरी पाहिलं तर सरळ कोणाच्या ह्याची बेरीज किती, 180. 180 म्हणजे परत 1 + 8 जर पाहिलं तरी परत 9 आली. आपण वर्तुळाचे अँगल जरी पाहिले त्याची जरी बेरीज पाहिली तर 360, म्हणजे 3 + 6 जरी पाहिली तरी 9. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज पाहिली तर 180, म्हणजे 1 + 8 + 0 म्हणजे परत 9 आली. चौकोनांच्या 4 कोणांची बेरीज जरी पाहिली तर 360 येते. 360 म्हणजे परत 3 + 6 + 0 म्हणजे 9. आता आपण चौकोन झाला त्याच्या पुढे आपण पंचकोन पाहूया. पंचकोनाच्या 5 कोणाची जर आपण बेरीज पाहिली तर ते येते 540 आणि परत 5 + 4 + 0 म्हणजे परत 9च आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण षटकोनाच्या जरी 6 कोणांची बेरीज पाहिली तर ते येते 720. 7 + 2 + 0 9च. म्हणजे आपण कुठलीही आकृती घेतली तर त्यांच्या कोणांची जर बेरीज केली तरी ती पण 9 मध्येच येते. म्हणजे जेव्हा आपण 1 डिजिट करतो किंवा एक अंकी नंबर घेतो तेव्हा तो 9च येतो, हे मला सांगायचं. आणि आपण जेव्हा बघा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपण होका यंत्र बघतो. आपल्याला दिशादर्शक म्हणून आपण होका यंत्राचा उपयोग करतो. होका यंत्र सुद्धा गोल ह्याच्यामध्येच असतं किंवा वर्तुळामध्येच असतं. आणि होका यंत्रामध्ये जी सुई असते ती नेहमी दक्षिणोत्तर असते. तर हे ह्याचं जे मेजरमेंट आहे ते पण आपण जर पाहिलं तर 360 अंशामध्ये केलेलं असतं आणि ते म्हणजे अष्टदिशा दाखवतात आपल्याला.
कारण होकायंत्र आपल्याला दिशादर्शक म्हणून आहे. तर मग आपल्याला 8 दिशा दाखवतात. तर 8 दिशामध्ये कुठल्या दिशा आल्या तर आपल्याला मुख्य दिशा 4 आल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर आलेल्या, बरोबर आहे. आणि उपदिशा 4 आल्या, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य आले. मग आता जर आपण पाहिलं की नॉर्थ जे आहे, आपण उत्तर दिशा त्याच्यामध्ये नेहमी दाखवत असते, बरोबर आहे. नॉर्थला जर आपण 360 आपण पाहिलं तर नॉर्थ पासून आपण पुढे आलो की नॉर्थच्या इकडे जर आपण आलो तर आग्नेय दिशा, बरोबर आहे. तिथे जर पाहिलं तर आपण 45 अंशावरती येणार, 45 अंशाची आपल्याला पुढे पुढे जाणार, म्हणजे त्याच्यावरती आग्नेय दिशा आली. आग्नेय दिशेच्या इकडे पुढेच आपण आलं तर ईस्टला म्हणजे पूर्वेकडे आपण आलो. तर पूर्वेकडे आल्यानंतर आपल्याला 45 प्लस केले तर आपल्याला तिथे 9 येणार. इथे 45 म्हणजे 4 अधिक 5 परत 9 आलो. आणि परत पूर्वेला आपण आलो. पूर्वेला आल्यानंतर तिथे जे 90 अंशाचं आपल्याला दाखवणार दिशा, ते तिथे परत 9 अधिक 0 म्हणजे परत 9च आलेला आहे. आणि त्याच्या पुढे आपण येतो जेव्हा साऊथ ईस्ट मध्ये येतो तर तिथे आपल्याला 135 अंशावरती आपण येतो, म्हणजे 1 अधिक 3 अधिक 5 म्हणजे परत 9 आलेला आहे. परत आपण जेव्हा इकडे येतो साऊथला आल्यानंतर तिथे 180 ला येणार आपण, म्हणजे 1 अधिक 8 अधिक 0 परत 9 आलं. मग आपण पुढे आलो तर तिथे 315 वरती आपण येणार. 315 म्हणजे 3 अधिक 1 अधिक 5 म्हणजे परत 9 वरती आलो. आणि आपण जेव्हा पुढे जाणार तिथे 310 270 वरती येतो आपण. 270 वरती म्हणजे 2 अधिक 7 म्हणजे परत 9 आलं. आणि परत आपण 135 वरती येतो, 135 म्हणजे ईशान्य दिशेला. तर वायव्य दिशेला आपण परत येतो आणि वायव्य पासून परत आपण उत्तरेकडे येतो. म्हणजे असं जेव्हा आपण 8 दिशांनाही जेव्हा फिरतो आणि जेव्हा पाहतो तिथे अंशात्मक जरी आपण पाहिलं तरी म्हणजे 9 अंक, तर चराचरामध्ये 9 अंक व्यापलेला आहे. आपण कुठलीही आकृती जरी पाहिली, म्हणजे अगदी वर्तुळापासून कुठल्याही आकृतीपर्यंत गेलो आणि त्यांच्या कोणाच्या मापाची जर बेरीज केली तर ते आपल्याला 9च दिसेल. असा हा 9 अंक ह्या वर्षाचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि 9 म्हणजे 1 ते 9, 9 म्हणजे आपल्याला उंच शिखर किंवा यशाचं शिखर जे आपण किंवा हिमालयाचं शिखर जे आपण म्हणतो ते आपण शिखरावरती फार काळ नाही थांबू शकत. शिखरावरती जी जर्नी आहे तर कुणीही असेल तर ते एक ठराविक काळ तिथे आपण थांबतो आणि परत जे आहे ते सुरुवात. म्हणजे आत्ताचं जे आपण उदाहरण घेतलं तर आता आपला शिशिर ऋतू संपलेला आहे आणि काल वसंत पंचमी, म्हणजे हा आता वसंत ऋतू चालू होत आहे. वसंत ऋतू म्हणजे काय, शिशिर ऋतूमध्ये सर्व झाडांची पानं गळतात आणि वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते. म्हणजे जुनी पानांची जोपर्यंत गळती होत नाही तोपर्यंत नवीन पालवी फुटणार नाही, बरोबर आहे. म्हणजे 9 म्हणजे आता काय, युग परिवर्तनाचा काळ आहे असे म्हणायला काही हरकत नाही, किंवा खूप चेंजेस होणार आहे. आता हे संपणार आणि परत नवीन सुरू होणार. हे संपल्याशिवाय नवीन सुरू होणार नाही. जोपर्यंत तुम्ही 10वी संपणार नाही तोपर्यंत शाळा संपणार नाही आणि कॉलेज सुरू होणार नाही. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं ही उत्सुकता आहेच, पण तुमची 10वी संपणार, शाळा संपणार. म्हणजे असा हा काळ, ट्रान्झॅक्शनचा जो काळ आपण म्हणतो तर तो हा काळ असणार आहे. युग परिवर्तनाचा जो काळ म्हणतो तो असणार आहे 2025 मध्ये. आता मंगळ म्हणजे काय, मंगळ का घेतोय आपण की ह्या 9 ह्या ग्रहाचा जो स्वामी आहे किंवा 9 या अंकाचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ. मंगळ कशाच्या अंतर्गत येतो, तो मंगळ डॅशिंग, आर्मी, बरोबर आहे. मंगळाकडे थोडासा रागीट स्वभाव असतो, मंगळाकडे अग्रेसिव्हपणा असतो. तर मग हा जो स्वभाव मंगळामध्ये आहे आणि मंगळ ग्रहाकडे आहे, तर मग हे वर्ष कसं जाणार आहे, किंवा आपण अटॅक ची जी भूमिका असते ती मंगळाकडे असणार आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. 2 बलाढ्य प्राणी आहेत जंगलामध्ये, एक म्हणजे सिंह आणि एक म्हणजे हत्ती. 2 एकत्र जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा आपल्याला जंगलचा राजा आपण सिंहालाच का म्हणतो, कारण तो अटॅकिंग नेहमी सिंह काय करतो, अटॅकच्या भूमिकेत असतो आणि हत्ती एवढा मोठा प्राणी असूनही थोडंसं डिफेन्सच्या भूमिकेत. पण जेव्हा खरंच युद्ध करत तर दोघांची ताकद बऱ्याच वेळा असं होईल की सिंह म्हणजे हत्ती सिंहाला सुद्धा हरवेल. पण आता असं नाही होणार आहे की आता प्रत्येक जण अटॅकच्याच भूमिकेत असणार आहे. म्हणून ह्यावेळेस भांडणं, युद्ध अशी परिस्थिती तयार होणार. म्हणजे घरात जरी असेल, आपण 2 व्यक्ती नवरा बायको जरी असतील तरी आतापर्यंत म्हणजे बायको ऐकत असेल, नवरा बोलत असेल तर बायको ऐकत असेल, तर थोडंसं असं चाललेलं असतं. पण आता तिला पण असं वाटणार की मी पण बोललं पाहिजे, मी पण अटॅकच्या भूमिकेत असणार. तर मग ऐकणार कोण, मग भांडं वाजणार, बरोबर आहे. तसंच देशांतर्गत होणार किंवा देशाच्या बाहेर होणार. आता आपण रशिया आणि युक्रेनचं पण पाहतोय की युद्धजन्य परिस्थिती ती होणार, किंवा आजाराच्या संदर्भात असेल की हे संपणार आणि नवीन चालू होणार. तर संपण्यासाठी पण काहीतरी रिझन लागणार.
मग भूकंप असेल, पूरस्थिती असेल, म्हणजे अशा जे काही आपत्तीजन्य आपण म्हणतो नैसर्गिक आपत्ती, येस येस, करोना सारखे, आणि आताही चालू आहे, आता तो व्हायरस आलेला आहेच GBS. हा, तर अशा जे हे आहेत, तर ह्याचा जो काळ आहे तो हा आहे, आणि ह्याच्यानंतर नवीन पालवी ही फुटणारच आहे. पण म्हणजे 2025 मध्ये घाबरण्याचं कारण आहे की नाही, जर का अजून थोडं सोप्या भाषेत सांगितलं तर, मंगळ जो आहे तो थोडंसं डॅशिंग आहे, थोडं अटॅकिंग मोडमध्ये असणार, सो प्रत्येक राशीसाठीच हा तसा डेंजर असू शकतोय की काहींना शुभचिंतक पण असू शकतो. आता मी तुम्हाला गंमत सांगते बघा राशींची, की 1 आणि 8, 1 म्हणजे मेष राशी आणि 8 म्हणजे वृश्चिक राशी, ह्या दोन्ही राशींचा स्वामी पण मंगळ आहे. मग आता ह्या 2 राशींमध्ये फरक काय असणार आहे, मग कशी ओळखायची की ही व्यक्ती मेष राशीची आणि ही व्यक्ती वृश्चिक राशीची आहे, हे आपण कसं ओळखणार? तर मेष राशीचं पण स्वामी मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचं पण स्वामी पण ते ह्या जे 2 राशी आहेत ते हे वेगळ्या नक्षत्रावरती पडतात, परत त्यांचे जे तत्व आहेत ती वेगळी आहेत. वृश्चिक राशी ही जलतत्वाची आहे, तर मेष राशी ही अग्नितत्वाची आहे, आणि मेष राशी ही स्थिर राशी आहे, तर ही मेष राशी ही चर राशी आहे, तर वृश्चिक राशी ही स्थिर राशी आहे. मग आता ह्याच्यामध्ये फरक काय होणार? आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला की हे आर्मी मधली एखादी व्यक्ती आहे किंवा एखादं सोल्जर आहे, सैनिक आहे, तर मग आता तो वृश्चिक राशीचा कसा ओळखायचा आणि मेष राशीचा कसा ओळखायचा? तर तो जो सैनिक आहे, जो बॉर्डरवरती लढाई करतो, जो पुढे आहे, आघाडीवरती लढणार आहे, तो मेष राशीचा सैनिक आहे. आणि वृश्चिक राशीचा कसा की गुप्तहेर खात्यामध्ये जो आहे सैनिक, तो म्हणजे वृश्चिक राशीचा. म्हणजे हा मंगळाचा असा फरक आहे की मग ओळखायचा कसा? तर मंगळ हा असाच असणार आहे, पण आता जेव्हा व्यक्ती, आपण म्हणतो ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, तर मग आता कसं असतं माहितीये का, मेष राशीची व्यक्ती काय करेल माहिती का, येईल फाड 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 बोलेल आणि झालं. पण तीच जर वृश्चिक राशीची असेल तर ती गणिमिकावा करणार, तोंडावरती काहीच बोलणार नाही. आता मेष राशीच्या लोकांना काय असतं की त्या मंगळाच्या व्यक्तींना कसं असतं की मी सगळ्यांना, ती व्यक्ती अशा ठिकाणी बसेल की जिथून म्हणजे सगळी लोक मला बघू शकतील. पण वृश्चिक राशीची जी व्यक्ती असेल ती अशा ठिकाणी बसेल की मला कोणीच नाही बघणार, पण मी अशा ठिकाणी बसेल की जिथून मी सगळ्यांना बघू शकेल. म्हणजे जी गुप्त कारवाई आपण असं म्हणतो की नाही, अशी व्यक्ती. म्हणजे ह्या मंगळामध्ये पण असं तसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपण म्हणतो. मग मंगळ काय फक्त ह्याच गोष्टींचा कारक आहे का? तर मंगळ रक्ताचा पण कारक आहे, मंगळ भूमीचा पण कारक आहे, पण ह्या सगळ्याशी पण गोष्टीत आहे. मग आता मंगळ भूमीचा कारक आहे म्हणजे जमिनीवरची युद्ध, मंगळ रक्ताचा आहे म्हणजे आजाराशी रिलेटेड आलं. मग आता परत जलतत्वाशी रिलेटेड आलं. तर आता वृश्चिक राशीचं जे आहे, तर आता ही जलतत्वाची राशी आहे, पण जलतत्वाच्या अजून पण राशी आहेत की कर्क आणि मीन राशी ह्या सुद्धा जलतत्वाच्या आहेत. म्हणजे हे जलामध्ये पण फरक असतो, म्हणजे पाण्यामध्ये पण फरक आहे. कर्क राशी म्हणजे कसं आहे की निर्झर, म्हणजे झराचं पाणी, नितळ पाणी, की जे आपण जाऊन हाताने पाणी पिऊ शकतो असं पाणी. पण ते जेव्हा वृश्चिक राशीशी रिलेटेड येतं तेव्हा ते पाणी दूषित पाणी, म्हणजे आताच्या आपण ज्या नद्या बघतो आहेत त्या नद्यांचं पाणी आपण नाही जाऊन डायरेक्ट पिऊ शकत, म्हणजे इतके दूषित नद्या झालेल्या आहेत. मग आता मीन राशीच्या जलतत्वाकडे जर आपण गेलो तर तिथे काय फरक असणार आहे की अफाट जे पाणी आहे ते, म्हणजे उदाहरणार्थ सरोवर, समुद्र, म्हणजे खूप मोठे प्रगल्भ असं असणारे हे असणार आहे. तर मग असा हा जो मंगळ आहे तो कशावरती पडतो आहे, मग तो कशा आहे, आपण ती व्यक्तीशी कसं आहे, मग परत त्याची राशी आली, परत त्याची कुंडली आली की तो कुठे आहे, कितव्या घरात आहे, तो कोणाच्या सोबत आहे, कोणाच्या युतीत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकावरती असे वेगवेगळे इफेक्ट होणार. म्हणजे असं आपण म्हणजे मला जो इफेक्ट होईल तोच ह्यांना होईल असं नाही सांगू शकत, कारण त्याची कुंडली वेगळी असणार, माझी कुंडली, तुमची कुंडली वेगळी असणार, आणि त्या कुंडलीमध्ये तो कुठे आहे मग त्यानुसार आपल्याला ते डीपली सांगता येईल. ओके, म्हणजे कुंडलीनुसार शुभ अशुभ ह्या गोष्टी अजून जास्त अप्रोप्रिएटली डिस्क्राईब करू शकतो आपण. म्हणजे 2025 मध्ये ज्यांना मंगळ आहे तर त्यांचा विवाहाचा जो योग आहे तो कशा पद्धतीने असेल? हा, तर मंगळ 2025 मध्ये आहे असं नाही, तर मंगळ हा कुंडलीमध्ये असतोच, म्हणजे 9 ग्रह कुंडलीमध्ये असतातच. मग फक्त मंगळच एकटा असतो असं नाही, तर 9चे 9 ग्रह असतात. पण आता विवाहाच्या संदर्भात जेव्हा हा मंगळ बघतो तर तेव्हा जेव्हा मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की 12 घरं असतात कुंडलीमध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर मग 1 4 7 8 आणि 12 ह्या घरामध्ये जर मंगळ लिहिलेला असेल, आपली कोणाची कुंडली आहे, तुम्ही जर कुंडली काढून बसलात आणि तिथे वरती लग्न कुंडली असं लिहिलेलं असेल आणि तिथे जर तुम्ही पाहिलं की पहिलं घर
4थं घर, 7वं घर, 8वं घर आणि 12वं घर इथे जर मंगळ लिहिलेलं असेल तर त्या कुंडलीला मांगलिक किंवा मंगळाची पत्रिका असं म्हटलं जातं. बरं, आता मग हा मंगळ विवाहाच्यासाठी का पाहिला जातो, तर असं म्हणतात की मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी. म्हणजे मंगळाचा मुलगा असेल तर त्याला मुलगी मंगळाचीच असावी, किंवा मंगळाची मुलगी असेल तर त्याला मंगळाचाच मुलगा असावा. आता मी का सांगू शकते इथून की आपण थोडेसे प्रगल्भ झालेलो आहेत आणि सायंटिफिक रिझन असं आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय म्हणायचे की मंगळाला जर मंगळाची मुलगी नसेल तर काहीतरी अपघात होईल किंवा कोणीतरी मरेल, पण तो अष्टमात असेल किंवा व्ययात असेल तर असं होतही नाही असं नाही, की पण त्या मंगळासोबत कोण आहे ह्याच्यावर अवलंबून असतं. पण विवाह मोडण्याची जास्त कारणं मंगळामुळे होतात, म्हणजे घटस्फोट होण्याची कारणं. ऍक्च्युली काय झालेलं आहे समाजामध्ये की घटस्फोट होतोय म्हटलं की फक्त मुलीचाच किंवा मुलाचाच प्रॉब्लेम, किंवा मग आम्ही पत्रिका पण पाहिली आहे तरी पण असं का, की पूर्वी मग पत्रिका पाहतच नव्हते, मग तेव्हा होत होते, मग पत्रिका पाहायचीच आहे का. मग एक ज्योतिषाला पण असं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की त्याला पण कटघऱ्यात उभं केलं जातं की ज्योतिषी स्वतःच्या फायद्यासाठी कुठलीही पत्रिका जुळवतो का, मग पत्रिका खरंच बघणं गरजेचं आहे का, किंवा मग लोकांना असं वाटतं की नाही लग्न जुळतायत आम्ही पहिलं पत्रिका बघत नव्हतो, पत्रिका पाहायलाच पाहिजे. तर ह्या सगळ्याचं प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण थोडंसं सारासार विचार पण करायला पाहिजे की काय प्रॉब्लेम होते. सगळे काही प्रश्न पत्रिकेवरतीच अवलंबून किंवा ज्योतिषावरतीच अवलंबून नसतात. आता उदाहरणार्थ असं झालेलं आहे की ज्या मुली आहेत, म्हणजे नवरी मुलगी असं म्हणूयात आपण, आता विवाहाचा प्रश्न आहे तर की ती पण वर्किंग वुमन आहे. मग ती जर वर्किंग वुमन आहे तर ती सकाळी घराच्या बाहेर पडतीये, जर पुरुष वर्किंग आहे ती पण घराच्या बाहेर पडते, तर ती पुरुष काही डबा करणार नाही, कारण आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग स्त्री ती डबा करणार, घरातलं आवरणार, मुलं असतील तर मुलांचं करणार आणि कामाला जाणार. कामावरून आल्यानंतर जर पुरुष थकतो तर ती पण थकणार, ती पण सजीव आहे. हाही विचार घरातल्यांनी करायला पाहिजे. हा सगळा सारासार जेव्हा विचार आपण करतो की तेव्हा मग तिला अपेक्षित असतं की मी जी कामं करते, मी भाजी निवडते, तर मग माझ्या नवऱ्याने पण काहीतरी करायला पाहिजे मदत, एटलीस्ट तिने जेवायला वाढायला पाहिजे किंवा तोपर्यंत माझ्या मुलांना सांभाळायला पाहिजे किंवा त्याचा अभ्यास घ्यायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे जेव्हा आपण सगळ्या जुळवून आणतो किंवा एकमेकांना जुळवून घेतो तेव्हा कुठलेही फक्त लग्नच जुळतं असं नाहीये. तर आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतो, आपले कलिग्स असतात किंवा आपला बॉस असतो, त्याच्याशी आपलं कधी जुळतं की जेव्हा आपले स्वभाव जुळतात. आणि आपले स्वभाव जुळतात का नाही हे बघण्याचं काम ज्योतिषी करतो. हे सांगण्याचं काम की हा नाही मग तुझी ही राशी तर तुझा स्वभाव असा असेल. उदाहरणार्थ तुझी मेष राशी आहे, तू अग्रेसिव्ह असणार आहे, मग तुला कुठली चालेल, हा मग तुला कर्क राशीची मुलगी चालेल का, तर ती तुला थोडंसं समजून घेईल, ती हळवी असणार आहे, ती तुला. दोघंही तेच असतील तर दोघं भांडतच बसतील. करेक्ट. आणि मग त्यांचे भांडणं सोडवणार कोण हा प्रश्न असेल. तर हा सारासार विचार आणि हा मार्गदर्शन, हा रस्ता कुठे जातो, रस्त्यावरनं तुम्हाला जायचंय, रस्ता तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही, रस्ता जातो बरोबर, तुम्ही कुठल्या रस्त्याने जाताय, पण ह्या रस्त्यावरनं चालायचं तुम्हालाच आहे शेवटी. रस्ता तिकडेच जातो, कारण रस्ता तुम्हाला कुठेच घेऊन जात नसतो, रस्त्यावरून तुम्हाला चालायचं असतं. सो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात मॅम की 2025 जसं तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केला त्याला पुढे जर का अनुसरून आपण प्रश्न केला तर प्रत्येक राशीनुसार जर का आपण आपल्या प्रेक्षकांना जरा मदत केली की प्रत्येक राशीनुसार 2025 हे कसं ठरू शकतंय त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूना, तर आपण एक एक राशीने जाऊयात आणि प्रत्येक राशीचं महत्त्व, त्याचं शुभ अशुभ काय परिणाम होऊ शकतात याकडे एकदा बघूयात आपण. चालेल, नक्कीच. आता आपण मेष राशी जर पाहिली तर मेष राशी ही मंगळाच्या अंतर्गत येते आणि आपण मंगळाचं सांगितलं की हे वर्ष पण मंगळाचंच आहे. तर मंगळाच्या लोकांना काय करायला लागणार आहे की थोडंसं आपल्याला ॲग्रेसिव्ह न राहता थोडंसं शांतपणे घेण्याची गरज आहे, की म्हणजे थोडं विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे की पटकन निर्णय जे घेतात. मेष राशीचं बोधचिन्ह आहे मेंढा. मेंढा म्हणजे काय की धडक मारायची, फक्त एवढंच माहिती आहे. मग माझं डोकं फुटेल किंवा पुढच्याला लागेल हा काही विचार करत नाही. पण इथे तसं न करता आपल्याला काय करायचंय की थोडासा सारासार विचार करणं. तर ह्याचा रंग पाहिला तर शुभ रंग आहे थोडासा लालसर गुलाबी, म्हणजे पूर्ण लालच रंग आहे असं नाही, तर लालसर गुलाबी रंग याचं हे आहे. आणि ह्याच्या मेष राशीसाठी जर उपाय आपण पाहायचे म्हटलं की थोडं जर आपल्याला त्रास होत असेल तर मेष राशीला 7.5 पण चालू होत आहे, तर ह्याच्यासाठी जर उपाय पाहायचे म्हटले तर 7.5साठी असं आहे की आपण
उडीद, काळे तीळ आणि साखर पाण्यात टाकलं आणि ते पाणी जर पिंपळाच्या झाडाला वाहिलं तर आपल्याला साडेसातीसाठी म्हणजे बऱ्यापैकी रिलीफ मिळू शकतो किंवा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपण गणपतीची उपासना करू शकतो. तर गणपतीची उपासना म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काही धर्मग्रंथ काढायला पाहिजे, ते वाचायलाच पाहिजेत असं पण नाहीये, किंवा खूप वेळ ते हे करायला पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यांनी आपल्याला उपयोग म्हणजे फायदा होऊ शकतो. तर आपल्याला हे नाही जमत आहे तर आपण दुसरं काय करू शकतो की आपण गणपतीला मंगळवारी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवू शकतो, किंवा आपण गणपती स्तोत्र म्हणू शकतो, किंवा मसूरची डाळ आणि गुळ गणपतीच्या मंदिरात ठेवू शकतो. ह्या वर्षामध्ये आपल्याला मारुती उपासना आणि गणपती उपासना फायदेशीर ठरणार आहे. कारण मेष राशीचा स्वामी ही मंगळ आहे आणि ह्या वर्षाचा स्वामी हे मंगळ आहे. तर दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, तर ही शुक्राच्या अंतर्गत राशी येते आणि हे वर्ष आहे मंगळाचं. वृषभ राशीला काही साडेसाती वगैरे नसणार आहे. तर ह्या लोकांसाठी बऱ्यापैकी चांगलं वर्ष. हे लोक थोडीशी सौंदर्य प्रधान असणारी लोक असतात. ह्या लोकांना थोडंसं टापटीप राहायला आवडतं, टापटीप असतात, विचार वगैरे हे असतात. तर त्यामुळे ह्या लोकांना वर्ष हे चांगलं जाईल, आरोग्यदायी वर्ष पण चांगलं जाईल आणि बाकीच्या गोष्टीतही. तर ह्या लोकांसाठी काय आहे की शुक्राचा जो रंग आहे तो क्रीम कलरचा असतो, किंवा एकदम पूर्ण व्हाईट कलर नसतो, थोडासा पिंकही चालतो आणि क्रीम कलरचा असतो. तर ह्या लोकांसाठी रेमेडीज काय असणार आहे की देवी उपासना. तर देवीच्या साठी काय करू शकतो आपण की महालक्ष्मी अष्टक आहे ते म्हणणं, किंवा सरळ आपलं शुक्रवारी किंवा मंगळवारी. जर शुक्रवारी तुम्ही देवीच्या मंदिरात जात असाल तर शुक्रवारी आपल्याला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि गुळ फुटाणे ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही मंगळवारी उपासना करणार आहात तर गणपती उपासना केली तरी चालते आणि देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही एखादे लाल वस्त्र किंवा गुळ फुटाणे ठेवले तरी चालेल. आता आपण मिथुन राशीकडे येणार आहोत. मिथुन राशी ही बुधाच्या अंतर्गत येते आणि बुध म्हणजे बुद्धी आणि वाणीचा कारक ग्रह आहे. मिथुन राशीची अशीही लोक फार बोलकी असतात. तर बोलण्यातनं वाद तर निर्माण होणार नाहीयेत ना, इतपत ह्यांनी लक्ष ठेवलं तरी हे वर्ष त्यांना बऱ्यापैकी जाणारं वर्ष आहे. आणि बुधासाठी जो रेमेडीज असणार आहेत ते असणार आहेत मूग. आपण जे कडधान्यामध्ये मूग येतं हिरवा कलर, तर ते मूग आणि तुळशीची पानं ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ठेवणं, विठ्ठल रुक्माईचे किंवा विष्णूच्या कुठल्याही मंदिरामध्ये ते ठेवणं, किंवा मग विष्णू सहस्त्रनाम वाचणं, किंवा विष्णूची कुठलीही मंत्र साधना करणं, हे त्यांच्यासाठी फलदायी ठरेल. तर 4 नंबरची राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. आणि कर्क राशी ही सगळ्यात हळवी राशी आणि बाकी सगळ्या 2 राशींना मिळून 1 ग्रहांचा स्वामी आहे. म्हणजे तुम्ही आता 1 आणि 8 नंबरची राशी पाहिली तर मंगळाची राशी आहे, 2 आणि 7 नंबरची पाहिली तर शुक्राचं आहे. पण कर्क राशी एकटी अशी आहे की त्याला एकाच राशीला चंद्र हा स्वामी आहे, म्हणजे चंद्राला एकच राशी आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. तर सगळ्या गोष्टी काही कसं असतं माहितीये का आपण की काल्पनिक वरतीच सगळं न चालवता, हळवेपणामध्येच सगळं न जाता सारासार विचार करणं, थोडंसं कर्तृत्वाची जाण ठेवणं, असे जर निर्णय घेतले ह्या वर्षामध्ये, थोडेसे बोल्ड निर्णय घ्यावेच लागणार. आणि तर असे निर्णय घेतले तर कर्क राशीलाही हे वर्ष चांगलं जाऊ शकतं. आणि कर्क राशीसाठी उपासना आहे. कर्क राशीचं दैवत जे आहे ते आहे सोमू. सोमू म्हणजे शंकर. आणि शंकराची उपासना म्हणजे महादेवाच्या भिंडीवरती 1 तांब्याभर पाणी जरी तुम्ही वाहिलं तरी शंकर प्रसन्न होणारे भोळ देवत आहे. किंवा ओम सोम सोमाय नमः हा मंत्र हा जपला तरी चालेल, किंवा तुम्ही पांढरे वस्त्र घातले तरीही ह्या वर्षभरामध्ये आपल्याला फायदे होतील. 5 नंबरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. आणि सिंह म्हणजे चा स्वामी आहे सूर्य. सूर्य म्हणजे रवी आणि हा म्हणजे पूर्ण राशींचा ग्रहांचा राजा. आणि सूर्याचा नंबर आहे 1, बरोबर आहे. त्याचा रंग लालसर, पिवळसर किंवा आपण शेंद्री किंवा ऑरेंज कलर, नारंगी कलर म्हणतो, तो त्याचा शुभ कलर आहे. त्या कलरची तुम्ही वस्त्र घालू शकतात. आणि ह्याच्यासाठी जे सूर्याचं आहे त्याच्यामध्ये आक्रमकता पण असते, आत्मविश्वास पण असतो. त्यामुळे फार ॲग्रेसिव्ह न होता, ॲग्रेसिव्ह होणारच नाहीत असं नाही, पण फार ॲग्रेसिव्ह न होता जर विचारपूर्वक कामं केली तर हे वर्ष ह्या लोकांनाही चांगलं जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का की उपासना करण्यासाठी आपल्याला सूर्याला आपण जे आहे तर अर्ध द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का आपण 21 लाल मिरच्यांच्या बिया टाकून जर ते पाणी सूर्यासाठी वाहिलं, म्हणजे अर्ध दिलं, तर ते आपल्याला बेस्ट होऊ शकतं. आणि सूर्याचं जी राशी आहे
किंवा सिंह राशी जी आहे ती आपल्या हृदयावरती पडते. त्यामुळे आदित्य हृदय स्तोत्र जरी म्हटलं आपण तरी खूप आपल्याला बेस्ट होऊ शकतं. 6 नंबरची जी राशी आहे ती कन्या राशी आहे. मी मगाशी सांगितलं होतं की 2-2 राशींना एक ग्रहांचा स्वामी आहे. तर 3 आणि 6 नंबरच्या राशींचा स्वामी जो आहे तो बुध आहे. तर आता 3 नंबरची राशी मी सांगितली की बोलण्यामध्ये चतुर असते, बोलायला हे असते. ते 6 नंबरच्या राशी म्हणजे ह्याचाही स्वामी जर बुध आहे तर मग ह्या राशीचं स्वभाव विशिष्ट काय असेल की ही थोडीशी भित्री असते, बोलते वगैरे सगळं छान आहे. व्यवहार त्यांच्याकडे जर का म्हणजे एखाद्याला बोलणं म्हणजे खोचक बोलणं आपण म्हणतो ना की त्यांचा जो बुद्धीचा वापर आहे तर तो खोचकपणासाठी किंवा दुसऱ्याला कमी लेखवण्यासाठी असेल. तर कन्या राशीचा जो बुध असतो तो म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग पुढच्याला कशासाठी होईल असा उपयोग करणारे किंवा मग पुढच्या व्यक्तीला त्याचे फायदे कसे होतील हे जे सांगत आहोत हे सगळं आपण चंद्र राशीनुसार सांगत आहोत. म्हणजे चंद्र राशी म्हणजे जी राशी आपली असते ती पहिल्या घरात मांडायची आणि बाकीचे सगळे. तर आता चंद्र राशी म्हटल्यानंतर 6 पहिल्या घरात आलं तर 12 नंबरची राशी ही 7व्या घरात येणार आणि 7व्या घरामध्ये आपल्या ह्या वर्षी जे परिवर्तन होणार आहे शनी परत असणार आहे तिथे शनी, राहू, चंद्र, शुक्र हे सगळे ग्रह मीन राशीमध्ये म्हणजे त्याच्या 7व्या स्थानामध्ये येत आहेत कन्या राशीच्या. तर मग 7व्या स्थानावरनं काय होऊ शकतं की वादविवाद कोणाशी तर फॅमिलीशी म्हणजे नवरा बायकोंमध्ये वादविवाद किंवा भागीदारीमध्ये जर तुमचे काही बिझनेस असेल पार्टनरशिपमध्ये असेल तर त्याच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. तर ह्या गोष्टी लक्ष देणे, त्या टाळणे, वादविवाद कसे होणार नाहीत हे बघणे आणि ह्याच्यासाठी जे रेमेडीज आहेत ह्यांच्यासाठीचा शुभ रंग जो आहे तो आहे हिरवा. पोपटी कलर जास्त ह्यांना शुभ जातो आणि रेमेडीज असे असणार आहेत बुधासाठी की आपण विष्णू उपासना केलेली जास्त फायदेशीर ठरते. ते विष्णू उपासनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे पांडुरंग. तर त्याच्यासाठी मूग आणि तुळशीची पानं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन वाहणे किंवा विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा अजून कुठले विष्णूचे मंत्र जे असतील ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे हे केलं तरी चालेल. हा 7 नंबरची जी राशी आहे ती आहे तुळा राशी. तुळा राशी आहे शुक्राची आणि सगळ्यात आवडती म्हणजे शुक्र हा लक्झरी, सौंदर्य, लक्झरी बाकी सगळ्या गोष्टी देणारा ग्रह आहे. तर आता 7 नंबर जर आपण पहिल्या घरात धरलं तर 12 नंबर कुठे येणार 8व्या घरामध्ये येणार. तर मग 8व्या घरावरनं काय पाहिलं जातं की गूढ ज्ञान किंवा आपल्याला येणारा पैसा जो आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो ते मृत्यू पण ह्याच्यावरनं पाहिलं जातो. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे वर्ष आहे मंगळाचं आणि अष्टम स्थानामध्ये जेव्हा हे सगळे युती होत आहेत हे सगळ्या ग्रहांची तर थोडंसं सांभाळून राहिलं पाहिजे की खूप पैशाच्या मागे नाही पळायला पाहिजे, खूप प्रसिद्धीच्या मागे. मग शेअर मार्केट सारखे जेव्हा बिझनेस असतात तेव्हा की आपण बऱ्याच वेळा फसण्याची पण शक्यता असते. तर ते धोके टाळून जर आपण पुढे गेलात तर बाकी वर्ष आपल्यासाठी चांगलं जाणार आहे. ह्याच्यासाठी रेमेडीज असणार आहेत शुक्रासाठी. शुक्राचा रंग आणि चंद्राचा रंग दोन्हीचेही रंग पांढरे शुभ आहेत, पण शुक्राचा रंग असतो तो क्रीमी असतो किंवा थोडासा पिंक कलरकडे जाणारा रंग असतो. आणि ह्याच्यासाठी उपाय आहेत की देवी उपासना. देवीची ह्याच्यासाठी आपण पांढऱ्या फुलांचा गजरा आणि गुळफुटाने कुठल्याही देवीच्या मंदिरात वाहू शकतो किंवा घरी आपण लक्ष्मी अष्टक वाचू शकतो. आणि विशिष्ट वारी की शुक्रवारी. म्हणजे हे ग्रहांची नावं जी आहेत ती आपल्या वारांना दिलेली आहेत, त्यामुळे जो ग्रह असेल तो वार असणार. हा म्हणजे हे जे आपण आता बाकीचे पण सगळे जे सांगितले आहेत तर मग आपण बुध म्हटलं म्हणजे बुधवारी, मंगळ म्हटलं म्हणजे मग मंगळवारी असं. आणि वेळ काही असू शकते. हो, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केव्हा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते करायचं आहे. पण सकाळी 9च्या आत जर केलं तर त्या ग्रहाचा होरा असतो म्हणजे त्या ग्रहाची अजून जास्तीची पॉवर असते, त्या वेळेमध्ये अजून जास्त. पण तुम्ही दिवसभरात कधीही केलं तरी फायदेशीर होऊ शकतं. पुढची राशी आहे 8 नंबर वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशी परत मंगळाची आली की जी आपली मेष राशी पण अगोदर एक होऊन गेलेली आहे मंगळाची. तर वृश्चिक राशी जर आपण लग्न घरामध्ये पाहिलं वृश्चिक राशीनुसार पाहिलं तर 9व्या स्थानामध्ये 12 येणार. भाग्यस्थानामध्ये हे सगळे युती होत आहेत. तर यांच्यासाठी आहे म्हणजे आता बघा जेव्हा आपण भाग्यस्थानामध्ये ह्या सगळ्या ग्रहांचं हे बघतो तेव्हा ह्यांची दृष्टी कुठे पडते ह्या पण गोष्टी घ्यायला पाहिजेत. तर आता वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ, तर परत तुमच्याकडे रागीटपणा आला, करारीपणा आला, धाडसीपणा आला तर सारासार विचार म्हणजे निर्णय न चुकता. आता एखाद्याला बोलायचं आहे तेव्हा आपण शुभस्य शीघ्रम जे म्हणतो त्याच्या अगदी उलट की जेव्हा आपल्याला राग येतो, भांडण येतो तेव्हा आपण थोडंसं विचार करायला पाहिजे, शांतपणे डोकं शांत ठेवून ते बोलायला पाहिजे. तर भांडणं होणार नाहीत, ॲग्रेसिव्हपणा होणार नाही किंवा काय नाही.
तर असेही वृश्चिक राशीला पाताळ यंत्री राशी असं म्हटलेलं आहे, की पटकन निर्णय घेणं, गुप्त कारवाया करणं या राशीच्या अंतर्गत येतं. तर ह्या राशीसाठी सुद्धा मंगळ उपासना आणि हनुमान उपासना ह्या दोन्ही फायदेशीर ठरतील. म्हणजे गणपतीला गुळ खोबरं आणि लाल फुलाचा नैवेद्य दाखवणे मंगळवारी आपलं, आणि हनुमान उपासना म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाला उडीद काळे तीळ साखर पाण्यात टाकून ते पाणी वाहणे, किंवा मग हनुमान चालीसा वाचन असेल, बजरंग बाणचं पाठ असेल, किंवा मनोजव मारुत तुल्य वेगम सारखे स्तोत्र श्लोक असतील, हे म्हटलं तरी फायदेशीर ठरेल. आताची जी राशी आहे ती 9 नंबरची धनुराशी आहे. धनुराशी परत म्हणजे गुरुची राशी आहे. आपल्या राशीचक्रात पहिल्यांदाच गुरुची राशी आलेली आहे धनुराशी. धनुराशीची लोक स्वाभिमानी असतात, थोडीशी स्वतःकडे लक्ष देणे, आब ठेवून वागणारी लोक असतात. तर ह्या लोकांना अपमान सहन नाही होत किंवा बाकीच्या गोष्टी हे नाही सहन होत. तर ह्या लोकांना ह्याचा थोडासा त्रास होऊ शकतो, कारण पुढची व्यक्ती जेव्हा हे दशमस्थानात कर्मस्थानामध्ये मीन राशीमध्ये ह्या सगळ्या जर येणार आहे तर हे कर्मस्थानामध्ये येणार आहे. तर ह्या गोष्टी होण्याची शक्यता आहे, अपमानित वगैरे होणं. तर हे जर लक्ष दिलं आणि टाळलं, थोडं संयम ठेवला, तर ह्या राशीला पण वर्ष तसं बरं जाऊ शकतं. तर गुरुसाठी उपासना आहे. हरभरा डाळ आणि गुळ उमराच्या झाडाखाली ठेवली तरी चालेल, किंवा तुम्ही गाईला चारली तरी चालेल, दत्ताच्या मंदिरात ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्हाला काहीच करता नाही आलं तर चंदन आणि हळद मिक्स करणे आणि त्याचा टिळा कपाळावरती. गुरुसाठी खूप रेमेडीज आहेत, सोपे सोपे रेमेडीज आहेत. किंवा दत्त महात्म्य वाचणे, किंवा गायची सेवा करणे, किंवा आई वडिलांची सेवा केली तरी चालेल. आता 10 नंबरची जी राशी आहे ते मकर राशी आहे. आणि मकर राशीसाठी एक चांगली बातमी अशी आहे की ह्या मार्च 29 पासून तुमची 7.5 संपत आहे. त्यामुळे तुम्ही थोडेसे रिलॅक्स होणार. आपण जेव्हा म्हणतो ना की साप आणि कात टाकून दिली की तो परत चपळ होतो, परत नवं आणि त्याला जीवन मिळतं, तसं हे लोकांचा उत्साह चांगला असणार आहे. ह्या राशीसाठी हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे. ह्या लोकांसाठी उपासना असणार आहे उडीद काळे तीळ साखर पाण्यात टाकून ते पिंपळाच्या झाडाला वाढणं. पिंपळाच्या झाडाची सेवा केलेली केव्हाही ह्या लोकांना चांगलं असणार आहे. आताही निर्णय घेणारच नाहीत, कारण आत्ताच ते एवढ्या ह्याच्यातनं आलेत 7.5 वर्ष हे करून. तर त्याच्या पुढची राशी असणार आहे कुंभ राशी. आणि कुंभ राशी सुद्धा शनीचीच राशी आहे. प्रगल्भ विचार करणारे वैज्ञानिक वगैरे अशी जी लोक असतात ते कुंभ राशीवरती येतात, की पटकन आता ते बोलणं नसतं ह्या लोकांचं. धीर गंभीर म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेणं किंवा बोलणं. वकील सारखे लोक, ऑडिटर सारखे लोक ह्या राशीच्या ह्याच्यामध्ये होतात. तर ह्या लोकांसाठी सुद्धा मकर राशी सारखंच की हनुमान उपासना किंवा मी पिंपळाच्या झाडाचं जे सांगितलं की उडीद काळे तीळ साखर टाकून पिंपळाच्या झाडाला वाहिलं तर ह्यांना बेनिफिट चांगले मिळतील. आणि 11 नंबरची राशी कुंभ राशी झाली. आणि आता लास्ट मीन राशी. मीन राशी परत गुरुचीच राशी आहे. आणि मीन राशी सुद्धा ह्या वर्षी मीन राशीमध्येच सगळ्यात महत्वाचं की ही जी 4-5 ग्रह एकत्र येतात 29 मार्च पासून जे येणार आहेत ही सगळी म्हणजे शनी असेल, राहू असेल, नेपच्यून असेल, चंद्र असेल, शुक्र असेल, तर ही सगळी ग्रह मीन राशीमध्ये एकत्र येणार आहेत. आणि मग मीन राशीमध्ये लग्न म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तणुस्थान म्हणतात त्याला, की तुमचा स्वभाव, तुम्ही दिसणार कसे, तर तुमच्यावर इम्पॅक्ट कसा होणार, तर हे सगळं तुमच्या राशीत घडणार आहे म्हणजे मीन राशीमध्ये. तर ह्या लोकांना थोडं संयमाची गरज आहे. त्यामुळे गुरु उपासना किंवा आई वडिलांची सेवा किंवा आपल्यापेक्षा जे मोठ्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना न दुखावणं हे जर केलं तरी ह्यांच्यासाठी खूप साध्या रेमेडीज आणि सोप्या रेमेडीज आहेत, पण ह्याचे रिझल्ट खूप चांगले असणार आहेत. ब्लेसिंग खूप चांगले मिळणार आहेत. किंवा ते गाईला हरभरा डाळ आणि गुळ चारणे. गाई जरी नाही मिळाले तर दत्त मंदिरात ठेवू शकता किंवा उमराच्या झाडाखाली ठेवू शकता. किंवा काहीच नाही झालं तर सरळ तुम्ही हळदीचा टिक्का लावू शकता. चंदनही आपल्याकडे नाही, किंवा हळदीची गाठ आपण म्हणतो ना कमरेला बांधणे किंवा दंडामध्ये बांधणे हे. आणि तेही जरी नाही झालं तर आपल्या घरामध्ये आई वडील असतात, तेच गुरु असतात. आई हा पहिला गुरु आहे, तर त्यांची सेवा केली तरी चालेल. अशा प्रकारे हे पूर्ण वर्ष 12 राशींना असं जाणार आहे. तर म्हणजे पूर्ण पुढील वर्ष म्हणजे आता 1 महिना तर झालेलाच आहे, पण 11 महिने तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने जावं. हे वर्ष तुम्हाला सुखकर, आनंददायी, आरोग्यदायी, भरभराटीचे जावं अशा मी शुभेच्छा देते. खूप खूप चांगल्या पद्धतीने मॅम तुम्ही पहिल्या राशीपासून तर 12व्या राशीपर्यंत काय उपाययोजना करायच्या आहेत, काय रेमेडीज असणार आहेत, त्यांचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. मॅम 12 घरं आहेत, त्या प्रत्येक घराचं जे वैशिष्ट्य आहे ते कशा पद्धतीने आहे?
आता आपण लग्न कुंडली जेव्हा बघतो, लग्न कुंडलीमध्ये आपल्याला 360 अंशाची कुंडली असते आणि 12 घर असतात. आणि जे असं 4 चौकोन असतात, तो वरचा चौकोन म्हणजे पहिलं घर असतं आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने 12 घर असतात. मग 12 घरामध्ये पहिलं जे घर असतं त्याला आपण तनुस्थान म्हणतो. त्याच्यावरून आपला स्वभाव पाहिला जातो. तुम्ही एक व्यक्ती म्हणजे रंग तुमचा कसा असेल, स्वभाव कसा असेल, तुम्ही कसे वागाल किंवा काय, तुमची उंची कशी असेल, ते सगळं त्याच्यावरनं आपल्याला कळतं पहिल्या घरावरनं, तनुस्थान. आणि त्याची पूर्ण जे काय त्याच्यामध्ये राशी असेल किंवा त्याच्यामध्ये जे ग्रह असतील त्याची पूर्ण दृष्टी 7व्या स्थानावरती पडत असते. मग त्यांचा इफेक्ट 7व्या घरावरती पण पडत असतो. तसंच म्हणजे दुसरं घर आहे, दुसरं घर म्हणजे धनस्थान असतं. धनस्थान किंवा वाणी, मग त्याच्यावरनं तुमचं डोळे पण पाहिले जातात. म्हणजे उजवा डोळा आणि डावा डोळा कुठनं बघायचं हे ठरलेलं असतं. 2ऱ्या आणि 12व्या घरावरनं तुमचे डोळे बघितले जातात आणि वाणी पण पाहिली जाते. म्हणजे तुम्ही बोलणार कसे, म्हणजे आपण कधी कर्कश वाणी म्हणतो, कधी मधुर वाणी म्हणतो, तुमचा आवाज वगैरे, बरोबर आहे. आणि धन म्हणजे आय पाहिलं जातं त्याच्यावर. 3ऱ्या स्थानावर तुमचं पराक्रम पाहिलं जातं की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काय करणार, किती उंचीला जाणार. देशांतर्गत प्रवास म्हणजे छोटे मोठे जे प्रवास असतात ते त्याच्यावरनं पाहिलं जातं. तुमची भावंड 3य स्थानावरनं पाहिले जातात. मग नंतर आलं चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थानावरनं तुमची आई पाहिलं जातं, आपलं हृदय पाहिलं जातं, जमीन भूमी. म्हणजे चतुर्थ स्थानात कुठले ग्रह आहेत ह्यावरनं वाहन सुख आहे का, घराचं सुख आहे का, हे पाहिलं जातं. प्राथमिक एज्युकेशन चतुर्थ स्थानावरनं पाहिलं जातं. त्याच्यानंतर आलं पंचम स्थान. पंचम स्थानावरनं आपली स्वतःची संतती, त्याच्या पुढचं शिक्षण, हे सगळं पंचम स्थानावरनं पाहिलं जातं. तर 6ष्ठ स्थानावरनं, 6ष्ठ स्थान हे शत्रुस्थान. म्हणजे तुमचे शत्रू कोण आहे, म्हणजे तुमचा आजार पण तुमचा शत्रू असू शकतो. मग तुमचे आजार पाहिले, तुमचे मामा मामी, जसं चतुर्थ स्थानावरनं तुमची आई पाहिले जाते, पंचम स्थानावरनं आपली संतती, तर 6ष्ठ स्थानावरनं आपले मामा मामी वगैरे ते पण पाहिले जातात. मग आलं पुढचं सप्तम स्थान. सप्तम स्थान हे विवाह स्थान आहे. विवाह स्थान म्हणजे भार्या किंवा तुमचा लाईफ पार्टनर सप्तम स्थानावरनं पाहिलं जातो. तसंच तुम्ही जे काही बिझनेस करत असाल तर ते पार्टनरशिप मध्ये असतील तर तो पार्टनर पण पाहिला जातो. हा लाईफ पार्टनर म्हणून तुमचा वैवाहिक जोडीदार पण पाहिला जातो आणि पार्टनर्शिप मध्ये जे बिझनेस आहे तो पार्टनर सुद्धा ह्याच्यावरनच पाहिला जातो. किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, रूममेट असेल, म्हणजे कुठलाही पार्टनर जो कोण असेल तर तो सप्तम स्थानावरनं पाहिला जाईल. तर अष्टम स्थानावरनं काय पाहिलं जाईल तर मृत्यूस्थान आहे ते. परंतु गुप्त म्हणजे गुड हे होणार आहे. आणि जे आपल्या सासरवाडीकडून येणारं इन्कम आपण जे म्हणतो ते अष्टम स्थानावरनं पाहिलं जातं. आणि 9वं स्थान हे भाग्यस्थान आहे. किंवा तुम्हाला भाग्य काय काय मिळणार आहे तुमच्या, की काय काय तुमचे लॉटरीज असणार, म्हणजे सहज जे मिळणार आहे ते तुमच्या भाग्यस्थानावर मिळेल. 10मं स्थान हे कर्मस्थान असतं. तुम्ही काय कर्म करणार, मग आपण कर्म जे केले त्याच्यावरच आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून त्याच्या पुढचं अगोदर आहे भाग्यस्थान 9वं, नंतर कर्मस्थान 10वं आणि 11वं लाभस्थान. म्हणजे तुमचं भाग्य, कर्म आणि मग तुम्हाला काय मिळणारे आहेत ते लाभ. 11वे स्थान हे लाभस्थान असतं आणि 12वे स्थान हे व्ययस्थान. जसं 3ऱ्या स्थानावरनं प्रवास पाहिले जातात तसे 9व्या स्थानावरनं पण प्रवास पाहिले जातात आणि 12व्या स्थानावरनं पण प्रवास पाहिले जातात. पण हे जे आहेत ते देशांतर्गत. मग आपण बाहेर विदेशात जे आपण जातो, विदेशवारी वगैरे आपण म्हणतो किंवा तिकडे जाऊन स्थान, हे 12व्या घरावरनं. व्यय म्हणजे खर्च, तुम्ही काय खर्च करताय, म्हणजे तुम्हाला धनस्थान आणि लाभस्थानातून जे मिळणार आहे तुम्ही 11व्या स्थानातून खर्च काय करणार हे पण तिथं पाहिलं जातं. आणि 6व्या स्थानाचं 7वं स्थान, म्हणजे आपण जे 6व्या स्थानावरनं आजार, शत्रू हे जे सगळं बघत होतो, ह्याचं 7वं स्थान हे 12वं घर असणार आहे. मग त्यामुळे ते पण तिथं पाहिलं जातं. अजून इथे बंधन योग पण पाहिला जातो. बंधन योग म्हणजे तुम्ही जेलमध्ये जाणे किंवा दवाखान्यात जाणे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणे. तर कारण तिथेही तुम्ही पडून असता, म्हणजे बंधनातच असता, बाहेर नाही जाऊ शकत, आणि इथेही तुम्ही बंधनातच असता. हे असं 12 घरावरनं 12 गोष्टी आपण बघितल्या जातात. मग तिथे कुठले ग्रह आहेत, त्यांची कोणाशी युती आहे, त्यांची कोणाशी दृष्टी आहे, मग हा परत अजून वेगळा विषय. बापरे, खूप खूप सखोल आणि डीपली नॉलेज मॅम. आणि आय होप की ज्यांना ह्या विषयात रुची आहे त्यांना आणखीच जवळचा विषय वाटतोय त्यांना. पण जर मी ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने अजून थोडं सोप्या भाषेत जर का विचारलं तर घरगुती उपाययोजनांमध्ये तुमच्याकडे असलेल्या नॉलेजमध्ये टॉप 10 गोष्टी आहेत की ज्या नित्यनेमानुसार तुम्ही केल्या पाहिजे. आणि आजकाल बरेच रील्स आणि बऱ्याच व्हिडिओजमधनं आम्ही बघत असतो. आणि सेम आमच्या व्यावसायिक मित्रांसाठी एक प्रश्न असेल की त्या व्यावसायिकांनी ह्या 10 गोष्टी ज्या आहेत
त्या न चुकता न विसरता त्या केल्या गेल्या पाहिजे किंवा याच्याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष दिलं गेलं पाहिजे. सो आपण एक तुमच्या प्रायोरिटीजनुसार तुम्ही उपाययोजना रेमेडीज खूप वेगवेगळ्या पद्धतीने आहेत आणि हे लक्षात ठेवणं आणखी थोडं अवघड होऊन जातं जर का प्रत्येक राशीनुसार बघितलं. पण सर्वसाधारणतः व्यावसायिकांसाठी या 10 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तुम्ही न चुकता न विसरता केल्या गेल्या पाहिजे. सेम तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 10 गोष्टी ज्या घरगुती महिलांनी, आमच्या महिला भगिनी पण हा पॉडकास्ट बघतायत, त्यांच्यासाठी या 10 योजना की ज्याच्यातनं त्यांचा संसार खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. मे बी त्याच्यात मुलांचं शिक्षण किंवा घराचा संसार किंवा आरोग्य, संपत्ती, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. तर काय असू शकतात त्या? सर्वात अगोदर मी सांगेल की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जेव्हा बेडवर असता तेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही हात असे ओंजळ करायचे आहे आणि कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक आहे, स्तोत्र आहे, ते जर तुम्ही म्हटलात तर त्यातनंच तुम्हाला कळेल की त्याचा अर्थ मी सांगते. स्तोत्र तुम्हाला युट्यूबला वगैरे कुठेही मिळून जाईल की तुमचा हात तुमचं कर्म आहे. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे इथे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती आणि करमूल्ये तू गोविंदम, म्हणजे तुमच्या हातामध्येच लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि विष्णू सुद्धा आहेत. म्हणजे सगळं काय जे काय आहे ते तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाहीये. हा मुळामध्ये विषय. आपण उठल्यानंतर जेव्हा आपण घर झाडल्यानंतर आपण लादी फरशी जे काय पुसतो ह्याच्यामध्ये जर का आपण आठवड्यातनं 1 दिवस, मी गृहिणींसाठी सांगते हे, तुम्ही हे जे सांगितलं हे सर्वांसाठीच होतं की उठल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, कारण कर्माला प्राधान्य दिल्याशिवाय पर्यायचं नाहीये. दुसरी रेमेडीज अशी असणार आहे की आपण जेव्हा घर झाडल्यानंतर जेव्हा आपण लादी पुसतो त्या पानामध्ये मीठ टाकणे. ते मीठ खडी मीठ असावं शक्यतो, म्हणजे जे खड्यांमध्ये मिळतं ते मीठ असावे की जेणेकरून त्यातनं निगेटिव्हिटी जाईल. त्यानंतर जेव्हा आपण हे झाल्यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं जे काय स्वयंपाकघर असेल महिलांसाठी आहे की आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी शक्यतो ठेवू नये किंवा जिथे कुठे आपण पाणी ठेवतो ती भांडी स्वच्छ असावीत आणि पाण्याच्या तिथे सुद्धा एक दिवा लावला गेला पाहिजे. म्हणजे ते आपण एरवी जलतत्व आणि अग्नितत्व एकत्र करत नाही, पण ह्याच्यामध्ये तिथे दिवा लावायला पाहिजे, म्हणजे त्या पाण्याची सुद्धा आपण पूजा करायला पाहिजे. तर अजून एक आहे की घरातनं निगेटिव्हिटी घालण्यासाठी महिन्यामध्ये एक अमावस्या, एक पौर्णिमा येते आणि 4 ते 5 शनिवार येऊ शकतात, बरोबर आहे, 4 किंवा 5. तर ह्याच्यामध्ये हळद जी आहे ते गोमूत्रामध्ये मिक्स करून आपल्या उमरावरती त्याचा पट्टा मारणे की जेणेकरून तिथे ही निगेटिव्हिटी येणार नाही आणि आपल्या घरातलं वातावरण हे होईल. संध्याकाळच्या वेळेस आपण अगोदर शुभंकरोती म्हणावे. घरात मुलं असतील तर मुलांनाही शुभंकरोती म्हणायला सांगावी, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचाच दिवा लावला जावा की ज्याने त्यातनंही ऊर्जा निर्माण होते. जे आपण काय आरतीमध्ये कापूर वगैरे जाळत असू तर ते काही धूप भांड असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं ओवा जर टाकला किंवा आपण कडुनिंबाची पानं टाकली आणि ते सगळ्या घरभर हे केलं तर त्यातनंही निगेटिव्हिटी फार कमी होते. आता मुलांच्यासाठी सांगेल मी की अभ्यासासाठी मुलांचं लक्ष लागत नाही किंवा मन लागत नाही, तर मुलांना एक अक्षरी मंत्र आहे की जो आहे तो एंग जर म्हटलं तर सरस्वती, कारण सरस्वती ही विद्या देणारी देवता आहे. त्यामुळे आणि हे जे आपण मंत्र म्हणतो शुभंकरोती असेल किंवा मंत्र म्हणत असतो ते त्या मंत्रांनी मुलांना काही येणार आहे की नाही हे मला नाही माहिती, पण मंत्रांनी जेव्हा आपण म्हणतो एका ठिकाणी बसतो तर मन एकाग्र होतं आणि जेव्हा तुमचं मन एकाग्र झाल्यानंतर जेव्हा तुम्ही काय अभ्यास कराल तर तो तुमच्या स्मरणात राहील. त्यासाठी हे मंत्र म्हणायचे असतात. ह्याच्यानंतर मी असं सांगेल की दिवसभरात आपण जो काही स्वयंपाक करतो, गृहिणी जे आपण काय स्वयंपाक करतो तर ते हल्ली आपण काय करतो माहिती का, कणिक मळतो, जे काय आपल्याला लागणाऱ्या पोळ्या आहेत ते पोळ्या चपात्या काय आहेत ते करतो आणि बाकीची कणिक आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. तर असं नाही करायला पाहिजे. कणिक मळून कधीही फ्रीजमध्ये नाही ठेवायला पाहिजे, कारण त्या पिठामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये कणकेमध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते. तुम्हाला जेवढी कणिक लागणार आहे तेवढीच तुम्ही ती मळायला पाहिजे आणि तेवढीच ती तुम्ही त्याच्या पोळ्या करायला पाहिजे. ती कणिक मळून फ्रीजमध्ये 1-2 दिवस नाही ठेवायला पाहिजे. ऍटलिस्ट तुम्ही सकाळची मळून संध्याकाळी वापरून टाका की ऑफिसमधून आल्यानंतर आपल्याला जर दगदग होतीये तर, पण 2-2, 3-3 दिवस त्याच्यामध्ये ठेवायला नाही पाहिजे. हे एक महिलांसाठी रेमेडीज आहे. आता तुम्ही जे ऑफिसचं म्हटले तर ऑफिसच्या ह्याच्यासाठी पण मी सांगेल की जे तुमचं टॉयलेटचं हे आहे किंवा वॉशरूमचं जे आहे त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्ही एका बाउलमध्ये काचेच्या खडी मीठ जर ठेवलं तर तिथली ही निगेटिव्हिटी कमी होते आणि त्याला पाणी सुटत असेल किंवा महिनाभराने पाणी सुटल्यानंतर कितीही दिवसांनी सुटू देत तर ते चेंज करायचं आहे. आणि नाही जरी सुटलं
तरी तुम्ही महिन्याने ते बाउलमधलं मीठ फक्त फेकून द्यायचं आहे. बाउल पर तो तुम्ही तिथे ठेवू शकता आणि निगेटिव्हिटी घालवू शकता. तुम्ही पाहिलं असेल की मी पॉझिटिव्ह पेक्षा मी जास्त निगेटिव्हिटी घालवण्याचे हे गोष्टी सांगते. कारण जर एखादा पदार्थ आहे आणि त्याची जर तुम्ही नको असलेल्या बाजू काढल्या तर बाकी राहिलेलं सगळं चांगलंच असणार आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे काय करायचं हे करण्यापेक्षा काय आपल्याला टाळायचं हे जर आपण पाहिलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आता महिलांच्यासाठी पण सांगेल मी की घरामध्ये जे आपण हे करतो तर पालेभाज्या जर खाल्ल्या तर मुलांचा पण बुद्ध चांगला होतो, घरातल्या सगळ्यांचाच. म्हणजे जे आपण बोलतो तर त्याच्यामुळे आपल्या बोलण्यावरती परिणाम होतो, बुद्धीवरती. तर हिरव्या कलरच्या जेवढ्या काय आपण पालेभाज्या खातो त्यामुळे बुद्ध चांगला होतो. तर त्यामुळे आपसुकच आपल्या मुलांना सूप देणं किंवा ह्या भाज्या देणं ही रेमेडीज मध्ये येतं. म्हणजे आपण फार महागड्याच वस्तू करायला पाहिजेत असं काही नाहीये. आता ऑफिसमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला जे आपलं ईशान्य कोपरा आहे, भलेही तिथे तुमचं मंदिर असेल नसेल, तुम्ही काय जे देव मानता नाही मानत, काहीच करत असाल, काही नाही करत असाल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हल्ली बल्ब आहेत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ह्याचे आकाराचे कलरचे जे काय बल्ब आहेत ते एक ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवलं तर ईश म्हणजे दैवत आणि तिथे तुमच्याकडनं पॉझिटिव्ह येणारी गोष्ट आहे. तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुमच्या ऑफिसमध्ये ऊर्जा ही होऊ शकते. किंवा तुम्ही क्रिस्टलचे हल्ली कासव मिळतात आपल्याकडे किंवा गणपती मिळत आहेत, ह्या बाकीच्या गोष्टी की ज्याच्याकडे बघून प्रसन्न वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं की ग्रीनरी, म्हणजे जे काय आपण झाड हे म्हणतो. तर आपल्या इथे तुळशीचं झाड एखादं ऑफिसमध्ये जर आपल्याला ठेवता आलं आणि जर पाणी नाहीच घालता येणारी गोष्ट असेल तर तुम्ही सूर्यफुलाचं झाड ह्याचे जरी नाही मिळालं आपल्याला, प्रॉपर सूर्यफुलाचे जरी नाही त्याला आले तर हल्ली प्लॅस्टिक वगैरेचे असे बरेच काय प्लॅस्टिक नाही वापरायला पाहिजे, मान्य आहे. पण अशा ज्या पद्धतीचे जे काय ग्रीनरी सारखे असतात, आता आपण हे समोर ठेवलेलं आहे आर्टिफिशियल जे आहेत, सूर्यफुलाचं जर आपण हे ठेवलं तर ते पण खूप चांगलं आहे, कारण त्याने आत्मविश्वास वाढतो, गुरुसाठी पण चांगलं आहे. तर अशा काही पद्धतीच्या आपण रेमेडीज जर केल्या तर निश्चित. आणि ह्या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर सूर्याला पाणी घातलं, अर्ध दिलं, तरीही तुम्हाला ऊर्जा मिळेल, जीवनसत्व मिळेल आणि दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल. आणि आपल्याला सकाळी 8च्या आत पाणी घालायचं म्हणून आपण लवकर उठू सुद्धा, हे पण फायदे होतील. त्यामुळे आणि हळूहळू आपण हे जेव्हा करत राहतो तेव्हा आपल्याला एक डिसिप्लिन मिळून जातं, तेच करायची सवय लागते आणि त्यातनं हळूहळू बेनिफिट्स मिळायला चालू होतात. वा, थँक्यू सो मच. म्हणजे व्यावसायिकांसाठी किंवा अर्थात जॉबवर जिथं कुठं जात आहेत त्या लोकेशनला सुद्धा काय उपाययोजना करायच्या आहेत हे सुद्धा जाणून घेतलं. आणि घरगुती महिला ज्या गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा ह्या उपाययोजना केल्यावर काय फायदे होऊ शकतात हे खूप चांगलं तुम्ही स्पष्टीकरण दिलं मॅम. आपण आता थोडंसं शेवटच्या पार्टकडे येऊयात. जे 9 ग्रह आहेत त्या 9 ग्रहांचं जर राशीनुसार जर कम्पॅरिझन केलं तर 2025 हे वर्ष त्या दोन्ही राशींना सेम ग्रह असल्यावर सुद्धा काय फायदे आणि काय तोटे किंवा कशा पद्धतीने त्याची उपाययोजना करायला हवेत हे जाणून घ्यायला आवडेल. आता 2 राशी म्हणजे आपल्याकडे राशी आहेत 12, बरोबर आहेत की 12 राशी आहेत. तर आपण 10 आणि 11 राशीपासून पाहूया. म्हणजे 10 आणि 11 राशी म्हणजे मकर आणि कुंभ राशींचा स्वामी शनी आहे. म्हणजे ह्या 2 राशींचा स्वामी शनी आहे. बरोबर. मग आता ज्यांना राशी माहिती नाहीये 12 राशी किंवा लक्षात कसं ठेवायचं की कोणत्या राशीचा स्वामी कुठला ग्रह आहे, त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. 12 राशी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 आणि 11 राशी, बरोबर. हे 10 आणि अजून 2 पुढे ऍड असणार आहे. तर आपल्याला हे 10 आणि लगेचच 11 नंबरची राशी आहे, ह्या 2 राशींचा स्वामी जो असणार आहे तो शनी असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बॅकला आलो की इथे 9 नंबर असणार आहे, 9 आणि पुढे इकडे 12, ह्या 2 राशींचा स्वामी गुरु असणार आहे. मग आपण इथून 9 पासून परत बॅकला आलो, इथं 8 नंबर असणार आहे. 12च्या इकडे आपण आता रिव्हर्स येणार, बरोबर की नाही, 1 असणार आहे, कारण 12च्या पुढे आपल्याला नंबर राशी 12च आहेत म्हणजे 1ला येणार आपण. मग 8 आणि 1 या राशीचा स्वामी असणार आहे तो मंगळ असणार आहे. मग आपण इथे 8 पासून बॅकला आलो, 7 नंबरला येणार. 7 पासून इकडे बॅकला आलो, 2 नंबरला येणार. 7 आणि 2 राशींचा स्वामी हा शुक्र असणार आहे. इकडे 6ला आलो, इकडे 3ला जाणार आपण. 3 आणि 6 ह्या राशींचा स्वामी बुध असणार आहे. 5 ह्या नंबरच्या राशीचा स्वामी रवी म्हणजेच सूर्य आहे आणि 4चा चंद्र आहे. सूर्य आणि चंद्र ह्यांना एकच राशी आहे, म्हणजे कर्क राशीचा स्वामी चंद्र असणार आहे आणि सिंह राशीचा स्वामी सूर्य असणार आहे. असं राशी लक्षात ठेवण्यासाठी पण खूप सोपं आहे ही पद्धत की आपल्याला 12 लिहायचे, 10-11 पासून सुरुवात करायची की त्याचा स्वामी शनी,
ह्याच्यातनं एक बॅकला यायचं, त्याच्यातनं एक पुढे जायचं आहे. हा, फ्रंटला. मग आपल्याला राशी लक्षात येतील. आणि नवग्रहामध्ये फक्त 7च ग्रहांचे स्वामी आहेत. राहू आणि केतू हे कुठले, त्यांना कुठलीही राशी नाहीये. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी, आणि राशी 12 आहेत. आणि आपण पण पाठ 7 मध्ये केलेले आहेत त्यांना, बरोबर आहे. 10 राशी म्हणजे 2-2च्या ह्याच्यामध्ये येतात. आणि कर्क राशी आणि सिंह राशी ह्या सिंगल मध्ये येत आहेत. किंवा हे आपण 10 राशीचा स्वामी पण शनी आहे आणि 11व्या नंबरच्या राशीचा पण शनी आहे. मग ह्या 2 राशीमध्ये भिन्नता काय किंवा काय फरक आहे, की हे 2 राशी आपण कशा ओळखायचे, की ही व्यक्ती मकर राशीचीच आहे आणि ही व्यक्ती कुंभ राशीचीच आहे. कारण दोन्हींचा स्वामी शनी आहे, तर मग एकच फळ द्यायला पाहिजे. तर मग हे कसं वेगळं? तर आता मकर राशीची व्यक्ती जेव्हा असेल, मकर राशीची व्यक्ती पण हुशार असणार आहे, शनी आहे, कष्टाळूच असणार आहे, आणि कुंभ राशीची पण असणार आहे. पण मकर राशीच्या व्यक्तीपेक्षा म्हणजे चिकाटी जो आपण म्हणतो ते कुंभ राशीमध्ये जास्त असणार आहे. प्रभाव म्हणजे आपण काय म्हणतो, वक्तृत्व जे असतं ते कुंभ राशीचं मकर राशीच्या लोकांपेक्षा बेस्ट असणार आहे. हा, म्हणजे ही लोक थोडीशी जास्त टॅलेंटेड असतात आणि चिकाटी ह्यांच्यामध्ये जास्त असतं. पटकन रिॲक्ट नाही होणार, त्यांना जे करायचं ते संत राहून ते लोक करणार, बरोबर करणार. आता आपण जर पाहिलं तर 10 झाल्यानंतर 9 आणि 12 राशीची. आता धनु राशी आणि मीन राशी येते ह्याच्यामध्ये. तर धनु राशीची जी लोक आहेत ती थोडीशी म्हणजे स्वाभिमानी असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, अहंकार नको, गर्व नको, पण मला माझा स्वाभिमान पाहिजे. तर स्वाभिमान प्रिय लोक असतात धनु राशीची. आणि मीन राशीची असतात ती प्रगल्भ विचारांची असतात, कारण ते असं खूप मोठा विचार करणारे लोक असतात. असा ह्या 2 राशींमध्ये डिफरन्स आहे. आता बुधाचीच जर पाहिली तर मिथुन आणि कन्या राशी ह्या बुधाच्या राशी येतात. तर मिथुन राशीचे लोक व्यवहार चतुर, असे बोलण्यामध्ये चतुर असतात. म्हणजे आपण कोल्हा कसा लबाड असतो असे बोलण्यामध्ये पटाईत पुढच्यांना हे करणं. आणि ही जर आपण कन्या राशीची पाहिली तर तशी नसतात, की म्हणजे त्यांचा ज्ञानाचा उपयोग कसा होईल बोलण्यातनं ते बघतात. पण कन्या राशीची लोक थोडीशी भित्री असतात मिथुन राशीच्या लोकांच्या मनाने. म्हणजे एखादी गोष्ट केली तर त्यांना असा कॉन्फिडन्स नसतो की हा मी ही केली का. म्हणजे एखादा, आता मी दरवाजाला लॉक लावलेला आहे तर ती परत एकदा चेक करतील हा मी लावलंय की नाही, किंवा ते गोंधळून जाणारी थोडीशी रास आहे. हा 2 राशींमध्ये डिफरन्स आहे. आता शुक्राच्या राशी घेतली आपण तर वृषभ पण शुक्राची राशी आहे आणि तुळा पण शुक्राची राशी आहे. तर वृषभ राशीच्या लोकांचं काय असणार आहे, की त्यांनी दागिने घातले. आता दोन्ही लक्झरीच्या राशी आहेत, तर भरपूर दागिने घालणार. आपण म्हणतो ना पोळ्याचा बैल, की त्याला खूप सजवतात, अजून काय सजवता येईल ते घालतात. पण जर तुम्हाला तुळा राशीची एखादी वृषभ राशीची गृहिणी आणि तुळा राशीची गृहिणी दोघी एका लग्नाला गेल्यात तर तुम्हाला कसं ओळखता येईल, जिने खूप दागिने घातलेले आहेत ती म्हणजे वृषभ राशीची गृहिणी. जिने एकच पण खूप सुंदर छान सायकाचा दागिना घातलेला आहे ती म्हणजे तुळा राशीची गृहिणी. असा हा डिफरन्स आहे. आता राहिल्या म्हणजे कर्क आणि सिंह राशी. तर कर्क राशीच्या ज्या गृहिणी असतात किंवा पुरुष असतात ते खूप हळवे असतात. म्हणजे पटकन, उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं लग्न आहे, आता ती पद्धत राहिली नाही की लग्न झाल्यानंतर मुली जेव्हा त्यांची विदाई होते तेव्हा मुली रडतात. नवरी मुलगी रडते जनरली. आता हल्लीच्या मुली रडतात, नाही रडत असं काही राहिले नाही. पण कर्क राशीचा जर मुलगा असेल ते आणि मुलगी जर दुसऱ्या राशी असेल तर त्या मुलालाही रडायला येतं, म्हणजे नवरा मुलगाही रडतो. अशी एवढी कर्क राशी हळवी असते. सिंह राशी ही म्हणजे करारी, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तो म्हणजे सगळ्या ग्रहांचा राजा. आणि सिंह राशी पण करारी आपण बघतो ना, म्हणून तर सिंह जंगलचा राजा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तो राजा काय आहे हे पण आपल्याला बघायला लागेल. तर आपल्याकडे एक मराठीत शब्द आहे सिंहावलोकन. सिंहावलोकनचा अर्थ काय, की मी मागे काय केलं ते पण बघणे. म्हणजे मी फक्त पुढेच करतोय असं नाही. आपल्याकडे मराठीत म्हण आहे की पुढे पाठ आणि मागे सपाट, म्हणजे मागचं काय आहे ते मला माहिती नाही. म्हणजे सिंहावलोकनचा अर्थ काय, की मी मागचा पण आढावा घेणार, मी पुढे पण बघणार आणि मग हे करणार, म्हणून तो राजा आहे. अशी ही सिंह राशी असणार आहे. तर अशा ह्या 12 राशी आणि ह्यांच्यातलं थोडं म्हणजे तीच जरी ग्रह असली तरी ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं काम करणार. खूप अतिउत्तम मॅम. म्हणजे कमालीचा एपिसोड राहिलेला आहे, कमालीचं सेशन राहिलेलं आहे. माझ्या पदरातही बरंच नॉलेज पडलं आणि मला असं वाटतं की आमच्या व्ह्युअर्सच्या पदरातही बरंच पडलेलं असेल. सो तुम्हाला जर का या रीलमधून किंवा ह्या पॉडकास्टमधून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे जर प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकतात. आम्ही प्रयत्न करू की उषा मॅम सोबत संपर्क करून त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुम्हाला जर का प्रत्यक्ष उषा शिवाजी घुगे यांच्यासोबत जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, यांच्याकडनं काही कन्सल्टेशन हवं असेल, तुम्हाला जर वाटतंय की
मॅम आपल्या काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतायत किंवा काहीतरी आपल्याला उपाययोजना सांगू शकतायत. मी स्वतः दिनेश पवार आणि माझी फॅमिली मॅमकडनं आम्ही गेले 4 महिने सगळ्या उपाययोजना करून घेतोय. त्याचे कुठेतरी आम्हाला फायदे होताना दिसत आहेत आणि माझा जेवढा विश्वास वाढला आहे मॅम या सगळ्या गोष्टींवर, तर त्याच्या मागे प्रत्येक गोष्टींमध्ये अंधश्रद्धा सोडली तर मला टेक्निकली किंवा सायंटिफिकली प्रूफ तुम्ही दिलेलं आहे प्रत्येक वेळेस की याचं कारण काय. आणि मला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट वाटला आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्ही हेन्स प्रूफ कशा पद्धतीने आहेत तुम्ही सांगतात आणि मला ती गोष्ट फार आवडते. त्याच्यामुळं आपणही शिकलेलो आहोत, प्रत्येकजण सायन्स बॅकग्राऊंडमधून येतोय, तर प्रत्येकजणाला हा विचार करायला भाग पाडणारा प्रश्न असतो की हे असं कसं किंवा अंधश्रद्धा आहे का. पण मी ज्या पलीकडे विचार करतो तो हेच आहे की तुम्ही टेक्निकली सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्या कुठंतरी आपण वाचण्यात, बघण्यात, ऐकण्यात आलेल्या असतात आणि मी ते कुठंतरी कम्पेअर करतो आणि मग मला वाटतं की ही गोष्ट जी आहे ती परफेक्ट आहे. आणि प्रत्येक गोष्टीमागे जेव्हा तंत्रशुद्ध किंवा शास्त्रज्ञ जर काही गोष्टी असेल, म्हणजे शास्त्र जर असेल त्याच्या मागे, तर माणूस लवकर बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो. सो माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला. अशाच तुम्ही आमच्यासोबत पुढे जुळून राहा. आणि माझ्या प्रेक्षकांनाही सांगायचं आहे की तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीची कन्सल्टेशन मॅमकडनं करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला आम्ही डिटेल्स देत आहोत, ज्याच्यात मॅमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, ॲड्रेस आहे आणि फोनवर सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकतायत. आणि फोनवर सुद्धा तुम्ही, आय होप मॅम तुम्ही देत असणार त्या पद्धतीने की फोनवर जरी कन्सल्टेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर का काही आव्हान करायचं असेल तर तुम्ही करू शकतात मग. मी एवढंच म्हणेल की प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा नसते आणि श्रद्धेच्या पुढे गेलं की कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली की ती वाईटच आहे. मग ते तुमची शुगर जरी असेल तरी. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात, असं नाही आहे की सगळ्याच गोष्टी वाईट आहेत किंवा सगळेच लोक चांगली आहेत. तुम्हाला जिथे असं वाटेल की नाही मी संकटात आहे, मी अडचणीत आहे आणि मला अशा व्यक्तीची गरज आहे की जी मला ह्यात मदत करेल, तर नक्कीच तुम्ही मला तेव्हा माझी आठवण काढू शकतात. जसं आम्ही म्हणतो की स्क्रीनवर तुम्हाला आता दिसतंय की आम्ही सगळ्या डिटेल ज्या आहेत त्या ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत. सो तुम्ही व्हॉट्सॲपवर पहिले पिंग करू शकतात किंवा डिरेक्टली कॉल केला, मॅम बिझी असतील तर डेफिनेटली तुम्हाला कॉल बॅक येईलच. सो थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग. आणि आपल्या चॅनलला जर का तुम्हाला वाटत असेल की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या चॅनलवर यावं आणि अशा टाईपचे पॉडकास्ट आपण करावेत, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, सो आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.